नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? बलभीम संदीप निलटे, राहणार तांदवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बरं. तुमचा काय त्रास होता, तुम्ही इथं आला होतात? मला डॉक्टरने जेव्हा माझा हे केलं सांगलीला, त्यावेळेला तुम्हाला अन्ननलिकेचा त्रास आहे, म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर आहे म्हणून सांगितलं होतं. 24/12/24ला निदान झालं माझं. बरं. तदनंतर त्या डॉक्टरांनी मला सल्ला केला की तुम्ही आपलं कॅन्सर हॉस्पिटलला जावा, कुठल्या बी टाटाच्या, आणि तुम्ही आपलं केमो काय ती काय सांगतील तसं आपलं करा. बरं. मग मी पहिले 2 केमो घेतले. मग तिसऱ्या केमोला बी मला बोलावल्यावर मी गेलो, पण माझ्या प्लेटलेट कमी झाल्यामुळं मला काय त्यांनी तिसरा केमो दिला नाही. प्लेटलेट कमी झाले होते? हां, माझ्या प्लेटलेट कमी झाल्या, 89,000 झाल्या. आणि मला काय म्हणजे त्यावेळेला अस्वस्थच वाटत होते, म्हणजे ही जीवन आता मी जगतोय का नाही असं मला वाटत होतं. आता काय माझं खरं नाही. मग तदनंतर माघारी आल्यावर मग आमचे गावचे श्री सुभाष काकडे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी म्हणले, नाना तुम्ही इथून पुढं केमोला जाऊ नका, तुम्हाला मी एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे नेतो, नवनाथ दुधाळ सरकडे. मग ते इथं आम्ही ते स्वतःहून आले माझ्या संगट, आणि आम्ही मिळून मग परत तुमचा परिचय झाला. आणि तिथून मला काय आता त्रास नाही, काय नाही. गिळताना त्रास जीव होता, अजिबात नाही. बरं. किती दिवस झाले? एक 10-12 दिवस झाले. 10 दिवसात एवढं तुम्ही ट्रीटमेंट चार्ज झाला तुम्ही? हो हो हो. आणि त्वचा सुद्धा फ्रेश झाली, सगळं काय नाही, एकदम फ्रेश वाटते. म्हणजे मला रोग आहे का नाही हीच मला आता काहीच माहिती जाणवतच नाही. आता पुढचा केमो कधी आहे? आता केमोला जाणारच नाही मी. का? जाणारच नाही, काय गरजच नाही. इतका आत्मविश्वास कसा वाटला तुमचा? आत्मविश्वास वाटायला म्हणजे मला काही दर्दच नाही, काही दुखत नाही. पहिल्या जसं आहे तसं झालो मी, मला वाटतं. मी पहिला कसा होतो तसं. हे कोण आहे तुमचे? हे माझे बंधू आहेत मोठे. बरं. मागच्या वेळेला आलता तुम्ही त्यांना? हो, हे कृष्ण आहेत माझ्यासाठी, मी तुम्हाला म्हणलोय. बरं. बरं. आता केमो घ्यायचं नाही, रेडिएशन घ्यायचं नाही, कायच मी घेणार नाही. मी त्या ॲलोपॅथीकडे जाणारच नाही. झालं तर काय बरं वाईट तर ह्यातच होऊ द्या, पण मी जाणार नाही. म्हणजे गोमातेकडे? गोमातेकडेच. हा, जी काय ह्यातनं होईल ती हिथंच. आणि काय होणार नाही ही मला आता आत्मा, काहीच होणार नाही मला. व्हेरी गुड. मी बरेच वर्ष जगू शकत, ती तुम्ही बी सांगू शकत नाही, मी बी सांगू शकत नाही, असं वाटतंय आता मला. आता तुमची दिनचर्या कशी आहे? दिनचर्या, मी उठलो पहिल्यांदा की पहिली ती 3 बॉटल आहेत का मोठ्या, त्यातलं 1-1 चमचा कोमट पाण्यात पितो, 1-1 चमचा. तदनंतर 1 तास व्यायाम असतो माझा, 1 तास, 40 मिनिटाचं चालणं. तदनंतर पोटाचं फिटाचं आसनं पिसणं मी करतो. 1 तास झाला की परत मग काय करायचं, दुसरं ती आहे का आपलं गोमूत्र अर्का, आणि ती पण पितो. मग तदनंतर आंघोळ स्नान करतो, आणि तदनंतर ही सलाद खातो. मग ॲपल आहे, त्यात डाळिंब आहे, गाजर आहे, परत मनुका आहे, ते काळी खजूर आहे, आणि जी काय ही आहे तेवढंच खातो. आणि तदनंतर दीडला मी जेवतो. मग त्या जेवणात ज्वारीची भाकर, भाजी, परत सलादला गाजर, परत सलादला गाजर, मुळा आणि बीट असं घेतो. तदनंतर मग जेवण झालं की परत मग तुमचं जेवण झालं की तुमचं शक्तिवर्धक म्हणून ते आहे, ती 2 बॉटल पितो गरम पाण्यात आपलं. आणि परत नाभीत ती तुम्ही नाकात आणि ह्याच्यात ती दिवसभरात 5 वेळा सोडतो. व्हेरी गुड. आणि संध्याकाळी परत ती आयुर्वेदिक गोळ्या, नाभी सेंटर पॉइंट आहे. हां, नाभीमध्ये 2 थेंब आणि ह्याच्यात 1-1 थेंब नाकामध्ये. हां, नाकात 1-1 थेंब. आता त्यांनी तुम्हाला 10-15 दिवसामध्ये खूप काही फरक पाहिजे. म्हणजे आता माझं एक हिथं आलतो त्यावेळेला का नाही 57 किलो होतं माझं वजन. आज 63 किलो, काय 700 झाले. एवढं 6-7 किलो? हो, एवढं वाढले. 57च होतं. आम्ही येताना मी बघूनच आलतो, घरी काटा आहे आपल्या, वजन काटा, वेटचा काटा आहे आपल्याकडे. आणि आता जवळजवळ 63 होते, 700 किंवा 6200-900 असं म्हणजे 63 वर राहते. आज इथं जे आता दिनचर्या सांगितली तुम्हाला, लाईफस्टाईल सांगितलं, त्याप्रमाणेच करणार ना तुम्ही? हो. आणि आज आलात ते त्यासाठीच आलात? हो, त्यासाठी झालो. परत नेहमी जर बोलवलं फक्त तिथे येणार म्हणजे काय, एक पिकनिक साठी यायचं, एन्जॉय करायचं आणि जायचं, हे ट्रीटमेंट. हो. आणि या पुढे तुम्ही जर नीट झालात, आता नीट झालात, तुम्हाला सेवा द्यावी लागेल. देणार सेवा द्यायची. हो, ते येऊन द्यायची नाही, तुमच्या गावात दिली तर चालेल. अहो, मीच 1000 पेशंटला सांगतो, अजून काय पाहिजे. बस.
तर आमची आणि निस्वार्थी सेवा करणार. निस्वार्थ. तर भवानी बघा आज एवढ्या 15 दिवसामध्ये इतका कॉन्फिडन्स यांना आलाय, हे आमच्यासाठी नाही, हे गोमातेच्या कृपेने तुमचा विश्वास हो. संपादन झालाय. तुमचे जे बंधू आहेत, हा जे काकडे तुम्हाला या ठिकाणी आणलं, हा तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही आज एक इतका आत्मविश्वास, पण फक्त एवढंच की तुम्ही काही सोडू नका. आता जे काही दिनचर्या लाईफस्टाईल आहे ते त्या पद्धतीनेच जीवन जगायचं. ओके ओके ओके. तर तुम्हाला परत आता आम्ही जसं शिकवते तसं तुम्हाला आम्ही एक प्रशिक्षकच म्हणणार आहे. आम्ही बर तुम्हाला सगळ्यांना शिकवायचं. हो हो बरोबर. त्यांना सांगू शकतो, तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकाल. तुम्ही कधी म्हणायचं नाही की मी आजारी आहे म्हणून. नाही नाही का तुमच्यामध्ये जे काय तुम्ही आता सांगितलं की मी कॅन्सर पेशंट आहे, कॅन्सरच्या पेशंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्याच्या शरीरात आहे. हो बरोबर. मग तुम्ही कशाला म्हणताय मी कॅन्सर पेशंट आहे म्हणून? म्हणायची गरजच आता नाही. इथं पुढे कशाला काही गरज नाही. मुलाखत आहे म्हणून म्हणलोय. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे माहिती व्हायसाठी. धन्यवाद. धन्यवाद. जय गो. जय गोमाता, जय राष्ट्रमाता. लोकांना संदेश काय द्याल, जनतेला संदेश काय द्याल तुम्ही, की गोमाता. तुम्हाला जर आजार झाले, काय झालं तर तुम्ही काय करावं, काय संदेश लोकांना द्याल? एकच संदेश देईन की गोमाता पाळा. हर घरी, हर परिवारमध्ये गोमाता सांभाळा. गोमातेपासून कुठंच जाऊ नका, तिथून तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही. गोमाता ते सांगण्यासाठी डायरेक्ट गोमाता सांभाळतील का अगोदर ट्रेनिंग घ्या म्हणून सांगतात, अगोदर येऊन भेटा? अगोदर मी म्हणणार माझ्या घरी या. हां. माझ्या घरी गोमाता आहेत. मी कसं काय करतो दिनचर्या, त्या गाईचं काय करतो हे तुम्हाला सगळं प्रशिक्षण देईन आणि तुम्ही त्या मार्गाकडे जावा, तुम्हाला आजारीच पडणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. जय गोमाता. जय गोमाता, जय राष्ट्रमाता, जय गोपाल कृष्ण महाराज की जय.